पालकमंत्री डॉक्टर सुरेश खाडे यांनी वाचला सांगली जिल्ह्याचा विकासाचा पाढा। दिनांक 8 मार्च रोजी इस्लामपूर तालुका वाळवा येथे शासन आपल्या दारी या सोहळ्यानिमित्त उपस्थित असणारे सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री तथा कामगार मंत्री डॉक्टर सुरेश खाडे यांनी आपल्या प्रास्ताविक भाषणामध्ये महाराष्ट्र सरकार व केंद्र सरकारच्या वतीने सांगली जिल्ह्याच्या विकासासाठी विविध विकास कामांच्या माध्यमातून विविध योजनांच्या माध्यमातून आजपर्यंत किती निधी देण्यात आला याचा लेखाजोखा जनतेसमोर मांडला। या सोहळ्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, खासदार धैर्यशील माने, सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराजे देसाई, नीलमताई गोरे यांच्यासह सांगली जिल्हा भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष निशिकांत भोसले पाटील, शिवसेना सांगली जिल्हा प्रमुख आनंदराव पवार, सांगली जिल्हा बँकेचे संचालक राहुल महाडिक, सम्राट महाडिक, माजी नगरसेवक विक्रम भाऊ पाटील, माजी नगरसेवक कपिल ओसवाल तसेच इस्लामपूर व इस्लामपूर परिसरातील बहुसंख्य नागरिक हजारोच्या संख्येने उपस्थित होते। आपल्या सांगली जिल्ह्यामध्ये शासन आपल्या दारी या लोकप्रिय उपक्रमासाठी उपस्थित असलेले महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, विधान परिषदेच्या उपसभापती नीलमताई गोरे मॅडम, राज्याचे उत्पादन शुल्क मंत्री माझे मित्र शंभूराजे देसाई, या विभागाचे खासदार धैर्यशील माने साहेब, या कार्यक्रमाला उपस्थित असलेले भाजपचे जिल्हाध्यक्ष निशिकांत दादा भोसले पाटील, जिल्हाधिकारी राजा दहिदिनाथ साहेब, मुख्य कार्यकारी अधिकारी धोडमडी मॅडम, पोलीस अधीक्षक संदीप घुगे साहेब, सर्व पदाधिकारी अधिकारी, पत्रकार व लाभार्थी आणि उपस्थित असलेल्या सर्व माझ्या बंधू आणि बहिणींनो, पहिल्यांदा दिलगिरी व्यक्त करतो कारण अध्यक्षाचं भाषण शेवटी असतं, पण ह्याने सुरुवातीलाच आम्हाला इथं पाचारण केलं। त्यामध्ये आज आपणाला शासन आपल्या दारी या लोकप्रिय उपक्रमामध्ये आपण बऱ्याच गोष्टी आपण ह्या जिल्ह्यामध्ये आपण केल्या। प्रत्येक गावागावाला शासन आपल्या दारी त्यांचं प्रबोधन झालं आणि त्या प्रबोधनाच्या माध्यमातून आपणाला देशातून मोदी साहेबांनी पंतप्रधान आपले त्यांनी काय स्कीम दिल्या आणि महाराष्ट्रामध्ये एकनाथ शिंदेंच्या 2 उपमुख्यमंत्री घेऊन देवेंद्र फडणवीस असतील, अजितदादा असतील, त्यांच्या माध्यमातून महाशासनाकडून आपल्याला किती स्कीम आल्या त्याचा उल्लेख आपल्याला प्रत्येकाला मिळालेला आहे। त्याचा उल्लेख आता कधी वाटेगाव येथे साहित्यरत्न लोकशाही अण्णाभाऊ साठे यांच्या स्मारकासाठी 25 कोटी रुपये आपण त्यावेळी मंजूर केले। माजी सभापती शिवाजीराव देशमुख यांच्या स्मारकासाठी भरीव निधी दिला। मिरज येथे महिलांचे प्रसूतिगृह मंजूर झालेले आहे, त्याचं काम चालू झालेलं आहे। 100 विद्यार्थी क्षमतेचे नर्सिंग कॉलेज आता साहेबांनी आपल्याला मिरज मेडिकल कॉलेजला दिलं। जिल्ह्यातील नागरिकांसाठी MRI व CT स्कॅन मशीन ही पण आपल्याला सांगलीला देऊ केली। जिल्ह्यात शाळा मॉडेल स्कूल करण्याचे काम सुरू आहे। जिल्ह्यातील स्मार्ट अंगणवाड्या करण्याचे काम सुरू आहे। 500 अंगणवाड्यावर सोलार पॅनल बसवण्याचं आलेले आहेत। जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र स्मार्ट PSC करण्याचे हे शाळा आणि जे PSC केले हे महाराष्ट्राचा एक आदर्श त्यामध्ये सांगली जिल्हा ठरला। त्यामध्ये मी निश्चितच साहेबांचं अभिनंदन करेन। त्यामध्ये ह्या कार्यक्रमाच्या निमित्तानं मला वाटतं साहेबांनी जवळजवळ शेवटचा जिल्हा हा आपण धरलेला असेल, पण त्यामध्ये निश्चितच लोकांकडून खूप अपेक्षा आहेत आणि हा जिल्हा तसा मोठा मातबर जिल्ह्यांचा जिल्हा आहे। त्यामुळे निश्चितच आपलं लक्ष इथं व्हावं आणि या दृष्टिकोनातून आपण सर्व प्रयत्न करावेत। मी सगळं काय वाचत नाही कारण साहेबांना परत लगेच दिल्लीला जायचं आहे, त्यामुळे जास्त वेळ मी घेणार नाही आहे। मी ह्या दिनानिमित्त आज सगळ्यांना मी शुभेच्छा देतो आणि आज महिला दिन आहे, त्यामुळे महिला दिनाच्या सर्व माझ्या माता बहिणींना माझ्या शुभेच्छा देतो आणि मी थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। सांगली डिजिटल जमाना, डिजिटल बातम्या।